नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर असा डिझाईनचा गळा इथं तयार करणार आहे. खूप अशा सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आता इथं मी पूर्ण ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे आणि अस्तर पण कट करून घेतलेला आहे. तर माप टाकणार आहे. वरच्या साईडनं घेतलेलं आहे मी 5.5 आणि मोंडा घेतलेला आहे 6. आता याची फिटिंग आहे 9.5 आणि एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मी 1.5 इंच घेतलेली आणि उंची आहे 13.5ची. परफेक्ट आता आपण याचं पूर्ण असं माप टाकून घेणार आहे. आता मी पाठीमागच्या गळ्याचं माप टाकणार आहे. आता वरच्या साईडनं घेतलेले मी 2 इंच आणि आपल्या ब्लाऊजचा जेवढा गळा आहे तेवढा गळा मोजून घ्यायचा आणि हा गळा घेतलेला आहे मी 10.5चा. आता आपण खालच्या साईडनं घेणार आहे 3 इंच. मी खालच्या साईडनं घेतलेलं आहे 3 इंच आणि इथं सुद्धा अशी रेष उघडून घेणार आहे आणि इथं एक असा चौकनी करून घेतलेला आहे. परफेक्ट आता आपला इथं चौकनी झालेला आहे. आता मी वरच्या साईडनं घेणार आहे 7 इंच. हे पहा आपण वरतीून घेतलेले 7 इंच आणि तिथं आपण एक खूण करून घेणार आहे. आणि आता आपण उभं घेतलेलं आहे 4 इंच. इथं घेतलेलं आहे 4 इंच आणि आपण आडवं घेणार आहे 1 इंच. व्यवस्थित आता मी या ती खुणा करून घेतलेल्या आहे परफेक्ट. हे पहा आता आपण वरच्या साईडनं जे 7 इंच घेतलेलं आहे ना, हे पहा इथं आपण वरच्या साईडनं घेतलेलं आहे 7 इंच आणि आपण तिथं मग बाहेरच्या साईडनं अर्धा इंच घेणार आहे. हे पहा बाहेरून मी अर्धा इंच घेतलेलं आहे आणि चॉकनं असं पूर्ण आता आपण खुणा केलेला आहे ना, पूर्ण आकार द्यायचा मंगळ्याला. हे पहा परफेक्ट असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आता इथं थोडं चांदणीवाणी आकार द्यायचा आपल्याला आणि खाली असा पानाचा कसा आकार असतो पानगळ्याचा तसा सेम असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा परफेक्ट इथं मी गळ्याला असा आकार देऊन घेतलेला आहे. एकदम सोपा असा आकार आपला देऊन झालेला आहे. आता हे पहा इथं पूर्ण मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं मी घेतलेलं आहे कॅनव्हस. आपण आता कॅनव्हसवर हे गळा पूर्ण उमटून घेणार आहे. हे पहा एकदम असं उमटून घ्यायचं. आता पूर्ण आपण असं उमटून घेणार आहे परफेक्ट. आणि हे पहा आता पूर्ण असं थोडं हातानं हे केलं ना मग कसं उमटतं ते आणि आपण कसं आता व्यवस्थित याला आकार देऊन घेणार आहे. हे पहा परफेक्ट आपण बाहेरच्या साईडनं सुद्धा 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आणि जसा गळा आहे का तसा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा एकदम व्यवस्थित मी आता इथं आकार देऊन पूर्ण घेतलेलं आहे आणि आतमधल्या साईडनं सुद्धा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. पहा एकदम व्यवस्थित मी आकार देऊन घेतलेला आहे आणि पलीकडल्या साईडनं सुद्धा आपण असं उमटून घेतलेलं आहे आणि पूर्ण मी असं चॉकना पूर्ण उघडून घेतलं. आता आपण इथं 2.5 इंचाच्या सगळ्या पट्ट्या आपण काढून घेणार आहे. पहा इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्याच अशा पट्ट्या पूर्ण काढून घेतल्या आणि अशा 2.5च घेतलेल्या आहे. पूर्ण व्यवस्थित आपण आता हे काढून घेतलेल्या आहे पट्ट्या. आता आपण इथं गोल्डन कलरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावर कॅनव्हस मांडलेलं आहे. आता आपण याला कसं ब्लाऊज म्हणजे अस्तर आपण आता इथं गोल्डन कलरचं कापड घेतलेलं आहे आणि पूर्ण असं शिलाई आता याला मारून घेणार आहे. आपल्याला पॅच याचाच तयार करायचा आहे. आता आपण आधी काय करायला मी कडीना पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे कारण मग कॅनव्हस सरकत नाही. आता आपण जसा गळ्याचा आकार दिलेला आहे त्याला पूर्ण आपण अशी शिलाई आता मारून घ्यायची. परफेक्ट मी आता इथं शिलाई मारून घेतलेली आणि आपण गोल्डन कलरचं कापड एक्स्ट्रा अर्धा इंच सोडून द्यायचं कारण आपल्याला ते दुमतायला लागतं. त्याच्यामुळे नंतर मग असं कट करून घ्यायचं. पूर्ण आता इथं मी कट करून घेतलेलं आहे. आता आपण इथं पूर्ण ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि अस्तर मी उलट्या साईडनंच सगळं मांडून घेतलेलं आहे आणि उलट्या साईडनंच आपण इथं कॅनव्हस पण मांडून घेतलेलं आहे त्याच्यावर. आता आपण आधी मध्यभागी मी शिलाई मारून घेतलेली मग सरकत नाही आणि गळ्याचा जसा आकार आहे तसा आपण सगळीकडून आता इथं शिलाई मारून घेणार आहे. परफेक्ट आपली सगळी शिलाई आता इथं मारून झालेली आहे. आता मी हे पहा एकदम व्यवस्थित पूर्ण आता हे गळा कट करून घेणार आहे. हे पहा मी कसं एकावर एक मांडून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपण आता हे कट करून घ्यायचं. हे पहा एकदम व्यवस्थित जसा गळ्याचा आकार आहे तसं मी कट करून घेतलेलं आहे. आता हे पहा थोडंसं नंतर आपण डबल एकदा शिलाई मारून घ्यायची. हे पहा कमी जादा झालेलं पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं. हे पहा पूर्ण मी एकदम व्यवस्थित आता इथं करून घेतलेलं आहे आणि आपण कात्रीनं थोडं आता इथं कट करून घेणार आहे. हे पहा असं कात्रीनं कट केलं ना व्यवस्थित मग पलटी दिल्या जातं. हे पहा परफेक्ट मी आता कात्रीनं असं कट करून घेतलेलं आहे आणि आपण आता याला अशी पलटी देऊन घेतलेली. आपण आता ही पलटी दिली ना याच्यावर इस्त्री करून घ्यायची मग कसं परफेक्ट असं येऊन जातो आकार. हे पहा एकदम व्यवस्थित मी आता याला पलटी देऊन घेतलेली आहे. आपण आता याला अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. थोडं मी अस्तरचं कापड म्हणजे दिसतं कसं पायपिंग केल्यावर मग ते त्याच्यावर मी थोडं सोडलेलं आहे.
ते पहा एकदम अशी पायपिंग केल्यावानी दिसतं मग ते कापड. आणि हे पहा आता मी पूर्ण आता इकडल्या साईडनं आपण अर्धा इंच सोडलेलं आहे, हे सुद्धा आपण दुमटून घेणार आहे सगळं. एकदम व्यवस्थित मी आता इथं पूर्ण फिनिशिंगमध्ये गळा तयार करून घेतलेला आहे. आपण आता म्हणजे कडीनं मी आधी शिलाई मारली नव्हती, कारण नंतरच मारायची, कारण मग आड्या पडत नाही, त्याच्यामुळे मी नंतरच अशी पूर्ण शिलाई मारून घेतली. इथं मी आता पूर्ण या आपण करून घेणार आहे त्रिकोणी. पूर्ण मी आता इथं त्रिकोणी अशी करून घेतलेली आणि व्यवस्थित उरलेलं आता सगळं आपण कट करून घ्यायचं. हे पहा परफेक्ट आता मी सगळं कट करून घेतलेलं आहे. आणि आपण आता हे दुई साईडनं बी असं दुमतायचं आणि याच्या पूर्ण आपण आता अशा करून घ्यायच्या. हे बघा आता त्रिकोणी मी असे पूर्ण याचंसुद्धा कट करून घेतलं आणि त्रिकोणी आता आपण इथं पूर्ण असे जोडून घेणार आहे. हे बघा पूर्ण त्रिकोणी मी असे आता याला जोडून घेतलेले आहे आणि उरलेलं थोडं मी आता पूर्ण असं कट करून घ्यायचं. हे पहा परफेक्ट असं सगळं आपण आता याला कट करून घेणार आहे. हे पहा एकदम व्यवस्थित मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे पहा परफेक्ट आता मी लेस घेतलेली आहे आणि लेस आता आपण याला लावून द्यायची. आता मी मध्ये आपण पॅच केलेला आहे एक असा. हे पहा त्रिकोणीच घेतलेले आणि आपण ते केलेले ते ना ते सुद्धा त्याला लावून दिलेले आणि परफेक्ट आपण आता इथं हे लावून देणार आहे. हे पहा पॅच एकदम रफ करून घ्यायचं तिथं, मग व्यवस्थित निघत नाही. मग हे पहा आता पूर्ण मी आता इथं घेतलेले मी गोल्डन कलरचे मणी घेतलेले पूर्ण आपण आता याला लावून घेणार आहे. हे पहा परफेक्ट मी एकदम व्यवस्थित पूर्ण आता इथं मणी माझे लावून झालेले. आता इथं पूर्ण आपण मणी लावून घेतलेले. आता इथं हा कटोरीचा ब्लाऊज आहे फिनिशिंगमध्ये. हे पहा मी पुढचा भाग आता इथं तयार करून घेतलेले. पूर्ण आपण आता शोल्डर ते याचे जोडून घेणार आहे. परफेक्ट मी शोल्डर असे जोडून घेतलेले. आता आपण याची फिटिंग करणार आहे. उरलेलं कापड आहे बा माप घ्यायचं आणि थोडं इथं उरलेलं आहे ते पण व्यवस्थित आता मी इथं करून घेणार आहे. हे पहा पूर्ण माझं आता व्यवस्थित करून झालेलं आहे. आपण आता याच्यावर शिलाई मारून देणार आहे. हे पहा याच्यावर मी आता अशी शिलाई मारून दिलेली आहे आणि आपण ते कट केलं ना नंतर त्याच्यावर शिलाई पूर्ण अशी मारून घ्यायची. हे बघा परफेक्ट मी आता इथं शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता याची बाईसुद्धा मी तयार करून घेतलेली. आता आपण ही बाई याला लावून देणार आहे. एकदम मध्यभागी बाई मांडायची, आपला मोठा भाग ते व्यवस्थित बघायचं आणि परफेक्ट अशी पूर्ण आता बाई आपण इथं लावून घेणार आहे. शिलाई डबल एक मारून घ्यायची याला. हे पहा आता परफेक्ट मी सगळी बाई आता इथं जोडून घेतलेली. मी आता इथं दोही पण बाया अशा जोडून घेतलेली. फिनिशिंग बघा किती छान आलेली. व्यवस्थित पूर्ण शिलाई मी अशा मारून आता याच्या घेतलेल्या आहे. पहा परफेक्ट आपला ब्लाऊज आता इथं तयार झालेला आहे. एकदम सुंदर ब्लाऊज आलेला आहे फिनिशिंगमध्ये. बघा एकदम फिटिंग पण बघा अशी किती छान आलेली. आता आपण ही पूर्ण असं मी तुम्हाला आता सोयीचा करून दाखवणार आहे. पहा परफेक्ट कटोरी ते बघा कटोरीचा एक म्हणजे किती छान अशी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायचे खूप म्हणजे छान दिसतं. फिनिशिंगमध्ये जेवढी आपण फिनिशिंग करू तेवढं ब्लाऊज एकदम परफेक्ट दिसतं. हे पहा आपला इथं ब्लाऊज असा तयार झालेला आहे आणि पाठीमागचा असा गळा मी याचा केलेला आहे. तुम्हाला आवडला असेल ब्लाऊज तर नक्की लाईक करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.